लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री शहरात माजी अल्पसंख्याक मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या निधीतून कामाचे भूमिपूजन. फुलंब्री नगरपंचायत अंतर्गत विविध ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन. फुलंब्री नगरपंचायत अंतर्गत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांचे भूमिपूजन माजी अल्पसंख्याक मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. वक्फ तथा अल्पसंख्याक खात्याचे माजी मंत्री तथा सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या अल्पसंख्याक विकास विभाग निधीतून मंजूर झालेले फुलंब्री शहरातील विविध कामांचे भूमिपूजन दिनांक 16 मे शनिवार रोजी करण्यात आले. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शहरातील अल्पसंख्याक नागरिकांच्या विकासासाठी शहरातील गट क्रमांक 14 मधील मुस्लिम कब्रस्तान संरक्षण भिंत व सुशोभीकरण करणे, तसेच कब्रस्तानमध्ये सिमेंट रस्ता करणे, वार्ड क्रमांक 3 मध्ये बशीर पटेल यांचे घर ते कासम पटेल यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे, तसेच सिल्लोड रोड ते मुनाफ पटेल यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे, वार्ड क्रमांक 6 मधील सिल्लोड रोड उस्मान पटेल दुकान ते आमिना मस्जिद पर्यंत सिमेंट रस्ता करणे, गट क्रमांक 369 सर्वे क्रमांक 420 मधील तकिया कब्रस्तान संरक्षण भिंत व सुशोभीकरण करणे आणि वार्ड क्रमांक 5 मधील सलीम कॉलनी येथे मुख्य रस्ता सिमेंटचा करणे, शहरातील अशा विविध कामांचे भूमिपूजन नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गट क्रमांक 369 मधील तकिया कब्रस्तानच्या संरक्षण भिंत व सुशोभीकरणाचे भूमिपूजन माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे, विधान परिषद आमदार तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास तांबे, माजी मंत्री तथा सिल्लोड विधानसभेचे आमदार अब्दुल सत्तार, विनोद मंडलेच्या नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, उपनगराध्यक्ष जमीर पठाण, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, बांधकाम सभापती तथा नगरसेविका अर्चना उमेश दुतोंडे, अब्दुल रऊफ कुरेशी, नगरसेवक जावेद खान पठाण, प्रशांत नागरे, आसिफ पटेल, जफर चिश्ती, पवन घोडके, मुदस्सीर पटेल, रिजवान खान, अशफाक पटेल, राजेंद्र काळे, सोमीनाथ करपे, हनीफ पटेल, वहीद पठाण, नरेंद्र सिमंत, शेख लट्टू, मोबिन पाशा, याकूब पटेल, उमेश दुतोंडे, सांडू हापत, कदीर मन्यार व सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंधू भगिनी आणि माझे सहकारी तरुण मित्र, खर तर सत्तारभाईचं प्रेम किंवा सत्तारभाईचा मंत्री पदावर असताना आपल्या सगळ्या जिल्ह्याकरता वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याला मला मदत कशी करता येईल ही भावना डोळ्यासमोर ठेवून फक्त सिल्लोडलाच काम न करता आपल्या फुलंब्री तालुक्यात किंबहुना संभाजीनगर तालुक्यात किंबहुना आपल्या जिल्ह्यातल्या इतर सर्व तालुक्यात नगर परिषदेला अतिशय तोकडा आणि थोडा निधी मिळतो आणि नगर परिषदेमध्ये फार काम करता येत नाही. अशाही परिस्थितीमध्ये काही अल्पसंख्याक मंत्रालयातून पण काही पैसे देता येतील का, या माध्यमातून प्रत्येक तालुक्याला करोडो रुपये त्या काळात देण्याचं काम आपल्या जिल्ह्यात करण्याचा प्रयत्न त्या निमित्ताने झाला आणि त्यांच्याच या प्रयत्नातून आपल्या जवळजवळ 7 कामाचा शुभारंभ आपण या ठिकाणी करतोय. खर तर एक मोठी जबाबदारी या निमित्ताने आपल्या सर्वांची आहे की त्यांची कृतज्ञता किंबहुना त्यांना त्यांचे आभार मानणे आणि त्यांना धन्यवाद देणे. कारण या शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही लोकांचा वेगळा होता. मागच्या वेळेला त्याही बॉडीत आपले काही नगरसेवक ठोंबरे साहेब निवडून आले होते, परंतु त्या वार्डात कामच करायचं नाही ही भूमिका मागच्या वेळेला त्या ज्यांचं नगरपंचायत मध्ये सरकार होतं त्यांनी त्या काळात केलं. विकास असा होत असतो. विकास करताना जेव्हा मी या शहराचा प्रमुख झालो तेव्हा माझी जबाबदारी असते सर्वांगीण विकास करण्याची, कोणताही वार्ड सोडायचा नाही. आता जर पाणी प्यायची योजना आणली तर नगरपंचायत फुलंब्रीला पाणी पिण्याची योजना मिळेल का वार्ड क्रमांक 11, 12, 13 लाच मिळेल का वार्ड क्रमांक 1, 2, 3 लाच मिळेल?
पूर्ण गावाला मिळेल. ठोंबरे साहेब कुठे? हो, सगळ्या गावाला मिळेल ना, काही एका वार्डापुरती राहील. हा, तर त्या काळात तुम्ही पण सीओ होते, काही ठराविक वार्डात कामच झालं नाही, माफ करा, म्हणजे सीओ पद तर होतं ना हो, ज्ञानेश्वर ठोंबरे नव्हते, दुसरे कोणीतरी होतेच ना. परंतु अशा पद्धतीने काम करायचं, मग त्यावेळेला सीओचं पण ऐकायचं नाही. ही भूमिका योग्य नव्हती आणि ती भूमिका केल्यामुळे, त्यांनी ती भूमिका केल्यामुळे आप्पा इथल्या जनता जनार्दनाने आपल्याला मतदानाचा कौल दिला आणि ही नगर परिषद, नगरपंचायत आपल्या ताब्यात दिली. आणि राजेंद्र ठोंबरेंना तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष होता आलं आणि आपल्या विचाराचा माणूस आपण या ठिकाणी बसवण्यासाठी सगळ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. मागच्या वेळेला आमची थोडीशी, मागच्याच वेळेला आम्ही परीक्षेत पास झालो होतो अंबादास दानवे साहेब, पण आपलं गडी ऐकतच नाही ना. आपलं नागपूरचं अधिवेशन बी आलं आणि आम्ही सांगतो की ते बाबा ऐकत नाही. मग थोड्या रोखला मामला. मी त्यांना सांगितलं जरा आमचा सल्ला घ्यायचा मधून मधून. पण या वेळेला त्यांनी अतिशय सचोटीने, बारकाईने, फक्त निवडणुकीपुरतंच नियोजन केलं नाही, त्याच्या आधीपासून किंबहुना आताही सातत्याने आपल्याला या नगर परिषदेमध्ये कुठल्याही परिस्थितीत कामं केली पाहिजे याच्यासाठी त्यांचाही सातत्याने प्रयत्न राहिलेला. आणि म्हणून या निमित्ताने आज आपल्याला एवढ्या मोठ्या कामाचं भूमिपूजन, उद्घाटन या ठिकाणी करता आलेलं आहे. भविष्यातही आणखीन मोठी कामं आपल्याला करता येतील आणि तुम्ही काय काळजी करू नका. 70 भैया बरोबर आहेच आता. आणि आता एका खासदाराबरोबर एक आमदार फ्री झाला तर पुन्हा आपल्याला उद्धव ठाकरे साहेबांनी आणखीन एक आमदार दिला आपल्याला. तुम्ही असं परेशान होऊ नका. आता कसं होईल ना, आता कसं होईल, काळजी करायचं ना. 70 साहेबांना पाहा ना, एकटाच माणूस आहे शिरगड मध्ये भांडायला. आणि कोणाशी भांडते ते? हा, ठोंबरे साहेबांना तिकडे मान हलवली. संघर्ष करायची तयारी ठेवायची, काय फरक पडत नाही. तुम्ही बघा 5 वर्षानंतर होत नाही, लोकांच्या लक्षात आला आणि लोकांनी 2 कोटी रुपये निधी मिळाला. मला मी सुद्धा त्यावेळेस झाल्या गेलो होतो, तर 2 कोटी ताबडतोब मंजूर झाले होते आणि मी संभाजीनगर शहरात त्या सगळ्याचे कामं केलेले आहेत. त्यामुळं अब्दुल सत्तार साहेबांनी काय त्यावेळेस, मी तर विरोधी पक्ष नेता होतो, त्यामुळं त्यांनी काय अडवलं नाही. सगळीकडं मलाही दिलं, महाराष्ट्र जिल्ह्यात सगळ्यांनाच दिलं त्यांनी. असं काही बघितलं नाही त्यांनी कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं. हे सगळं होत असताना आज राजेंद्रजी ठोंबरे साहेबांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. बरेच पत्रकार मित्र पण इथं आहे, बातम्या पण आल्या होत्या मध्येच, राजेंद्रजी ठोंबरे वेगळ्या वाटेवर असं काहीतरी आलं होतं मागच्या काळात. मी त्यांच्याशी बोललो, म्हटलं आता वेगळी वाट धरली तर हे लोक मतदान नाही करणार नंतरच्या काळामध्ये. ठीक आहे आपल्याला, कारण या शहराचं राजकारण आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहित आहे. मागच्या वेळेस आपल्याला थोडक्यात पराभव झाला होता, पण तो आता पानवाडीचा उल्लेख केला, जिथं लोकसभेला आणि विधानसभेला 8 मतं 12 मतं भारतीय जनता पार्टीला होते. तिथे किती मतं पडली आता तुम्हाला? प्रचंड मतदान पडतं. आणि म्हणून मला असं वाटतं, असा विचार मनात येऊ नका देऊ, निधीची चिंता नका करू. ते पण सत्ताधारी, मी विरोधक आहे आणि एकनाथ शिंदे साहेब आपले जवळचे सगळ्याचे, त्यामुळे त्याची काळजी करू नका. म्हणजे ते गेले तरी मिळेल आणि मी गेले तरी मिळेल एवढं मला गॅरंटी. का सत्ता साहेब बरोबर आहे? त्याच्यामुळे निधी वगैरेची चिंता करण्याची गरज नाही. निधीसाठी कोणाच्या दारात सुद्धा जायची गरज नाही. आपला तो अधिकार आहे. आणि आजच्या घडीला केंद्राच्या माध्यमातून सुद्धा लोकसंख्येप्रमाणे सगळ्या नगरपालिकेला ऑलरेडी निधी येतोच.
त्याला फार काही वेगळं करण्याची गरज नाही. त्याच्या लोकसंख्येप्रमाणे सगळ्या नगरपालिकेला, नगरपंचायतीला काय ग्रामपंचायतीला निधी येतो. त्यामुळे आपण निधीसाठी वेगळं काही करावं असं मला तरी वाटत नाही. आणि म्हणून राजेंद्रजी ठोंबरे शिवसैनिक आहेत, मित्र सगळ्या पक्षाचे असले आणि असले पाहिजे सगळ्यांचे मित्र, त्याच्यामुळे काही प्रश्न असायचं काही कारण नाही. परंतु एक नगरपंचायत असताना राजेंद्र ठोंबरे यांची जी इच्छा आहे किंवा महत्वाकांक्षा आहे की SRA सारखी योजना या शहरात आणावी, या शहरातल्या शाळा नगरपंचायतीने चालवाव्या. नाही तर बरेच जण या शाळा सोडून द्यायची तयारी असते, शाळा नकोच अशा प्रकारची मानसिकता असते. आपल्या जिल्ह्यात मला असं वाटतं सगळ्यात आधी आर्यम वाणी साहेबांनी आणि नंतर अब्दुल सत्तार साहेबांनी या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या शाळा नगरपालिकेनं स्वतः चालवण्याचा निर्णय घेतला. मला असं वाटतं तोच प्रयत्न राजेंद्रजी ठोंबरे करतायत आणि मला वाटतं तसं झालं तर निश्चित फुलंब्रीसाठी हे महत्वाचं राहील. आणि म्हणून येणाऱ्या काळात या शाळा जिल्हा परिषदेच्या नगरपंचायतीला चालवायला मिळाल्या तर मला असं वाटतं, मला चांगलं माहिती आहे, जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना राजेंद्र ठोंबरेंनी मला सांगितलं होतं, साहेब 2.5 वर्ष आता मला काहीच काम नका सांगू, फक्त मला जिल्हा परिषदचं काम करू द्या. सकाळी 9 ते रात्री 9 12 तास पूर्ण ऑफिसमध्ये बसून राजेंद्र, मला असं वाटतं इथेही तसेच बसत असतील बरोबर, 2-2, 3-3 वाजेपर्यंत. तर अशा पद्धतीनं संस्थेला आता अब्दुल सत्तार साहेब म्हणले की मी 30 वर्षांनी 40 वर्षांना नगरपालिकेमध्ये, पण मला असं वाटतं की अशा संस्थेला वाहून घ्यावं लागतं. आणि ज्यावेळेस आपण अशा संस्थेला वाहून घेतो त्यावेळेस त्या संस्थेशी जी आपुलकी निर्माण होती आणि त्या आपुलकीतून मी परवा सुरेश चितले साहेबांना जर निधन झालं म्हणून त्यांच्या घरी गेलो होतो, तर सुरेश चितले जसं या आपल्या संभाजीनगर जालना जिल्ह्यातले काही लोक आहेत, जसे अब्दुल सत्तार साहेब आहेत, आर्यम वाणी साहेब आहेत, दिनेश परदेशी आहेत, त्याच्यानंतर भोकरदनचे ते राजाभाऊ देशमुख आहे, अनिल पटेल होते पैठणचे, बाबुराव कुलकर्णी होते अंबडचे, तसे सुरेश चेतली परतूरचे सकाळी 5 वाजता उठून दररोज एक वॉर्ड कंप्लीट करायचे. पाणी, स्वच्छता, वेगळं काय काम चालू आहे. मला असं वाटतं अशाच पद्धतीनं या लोकांनी काम केलंय. म्हणून नगरपालिका कायम 20-20, 30-30 वर्ष सोपं नसतं. आमदार आणि खासदार राहणं सोपं आहे, पण नगरपालिका कायम राहणं हे काही सोपं काम नाही. कारण जेवढे मतदार कमी तेवढ्या निवडणुका अवघड असतात. आणि म्हणून एवढ्या वर्ष नगरपालिका ताब्यात असणं, मला असं वाटतं जनतेशी अटॅचमेंट असल्याशिवाय हे काम होत नसतं. आणि म्हणून SRAची योजना सुद्धा आपल्याला असं वाटतं फक्त मुंबईत आहे, फक्त पुण्यात आहे, फक्त नागपूरला आहे. परंतु राजेंद्र ठोंबरे यांनी ही योजना फुलंब्रीमध्ये चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं अतिशय महत्वाचं आहे. निश्चित सरकारने याला सहकार्य केलं पाहिजे, कोणतंही राजकारण न आणता. कारण जनतेला चांगली घरं आणि स्वस्त घरं जर मिळाले तर मला असं वाटतं या फुलंब्रीचा कायापालट होईल. फुलंब्री गाव न राहता खऱ्या अर्थाने एक शहर म्हणून नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही. ही प्रॉपर्टी नाही कुणाची. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला सांगितलंय, तुझ्या हातात चान्स आहे, तुला घडवायचं आहे तुझं शहर, तुला मतदानाचा अधिकार दिलाय संविधानाने, 5 वर्षातून एकदा तुला बदल करता येतो, तुझ्या सद्सद्विवेक बुद्धीला पटव आणि कर. दिला मतदारांनी करून. या धर्तीवर आपल्याला फुलंब्री शहराचा अजून मोठ्या प्रमाणात विकास करायचा आहे, काळजी करू नका. आणि याच्या बरोबरच दुसरा एक मुद्दा मी जाता जाता आपल्याला सांगेल की अजूनही सत्तार साहेबांना विशेषतः मी आणि तुम्ही आता दोघंही विधान परिषद आणि विधानसभेमध्ये, एक प्रश्न आमचा पानवाडीचा आहे. एक शादीखाना देण्यासाठी 1 वर्ष झाला आपल्या फंडातून निधी दिला आणि अजूनही सरकार त्याला जागा उपलब्ध करून देत नाही. ती जागा उपलब्ध करून द्यायचं काम जिल्हाधिकाऱ्याकडे आहे. मी जिल्हाधिकाऱ्याला बोललो, पण ते म्हणले सरकारी जागा आणि खासगी देता येत नाही. ते आम्ही कोणाच्या मनावर मागतच नाहीये, ते कल्चरल हॉल आहे, शादीखाना आहे, त्याला ती जागा लागते. परंतु ते आडून धरलंय. सत्तार साहेब, सरकार तुमचं आहे आणि तुम्ही आमचे. काही झालं पाहिजे. आणि आपल्याला ती जागा एकदा मिळाली की आपण निश्चितच तिथलं शादीखाना किंवा ते मंगल कार्यालय लवकरात लवकर तयार करावं, अशी या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीने
सरकारकडे आपण मागणी करूया की जेणेकरून ते झालं पाहिजे. एवढीच विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. बोलण्यासारखं खूप आहे, अजूनही बरीच कामं आपल्याला या निमित्ताने करायची आहे. पुढच्या काळामध्ये जी म्हणून भूमिका मग ड्रेनेज लाईनची असेल किंबहुना आपल्या केंद्र सरकारच्या योजनेमध्ये ड्रेनेज लाईनला वेगळे पैसे किंबहुना पर्यावरणाच्या दृष्टीने पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने जी योजना म्हणून आपली केंद्र सरकारकडे जाईल ती मंजूर करण्याच्या दृष्टीने आपला खासदार या नात्याने ती माझी जबाबदारी असणार आहे. हेही आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो. राहता राहिला प्रश्न फुलंब्रीचा. साहेब, आमचा फुलंब्रीचा रस्ता तुम्हाला आम्ही थोडा त्रास देतो दरवेळेला सिल्लोडून येताना. इथं जर लय मोठे लग्न असले आणि बाजार असलं तर 100% ट्रॅफिक जाम झाल्याशिवाय राहत नाही. मग कोणी पेशंट राहतो, कोणी कुठे राहतो. मी आदरणीय गडकरी साहेबांना विनंती केली की फुलंब्रीच्या बाहेरून एक वळण रस्ता तयार करावा. हा नॅशनल हायवे आहे, ते त्यांच्या खात्याचं काम आहे. त्यांनी ते DPR करायला पाठवलंय. लवकरच त्याची मान्यता होईल आणि एकदा का आपल्याला त्या नॅशनल हायवेला बायपास मिळाला की निश्चितच एक तर आपल्या शहराचा विकासही होईल आणि निश्चितच आपल्या ज्या शहरामधली जी समस्या आहे ट्रॅफिक जाम होण्याची ती थांबेल, की जेणेकरून आपल्याला आपल्या शहराचा आकारमान तो वाढेलच वाढेल, परंतु दररोजच्या समस्येला जे तोंड द्यावं लागतं तिथे आमचे फेरीवाले फळ फ्रूटवाले त्या सगळ्यांना त्याचा त्रास होतो. ट्रॅफिक जाम झाले की प्रत्येक वेळेला त्यांच्यावरच येतं. म्हणून अशा पद्धतीचं जे काही काम या फुलंब्री शहराच्या दृष्टीने आपल्याला करायचं आहे ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भविष्यात पूर्णतः करावं लागेल. आता राहिला प्रश्न एक शेवटचा जाता असा तो असा आहे की आपल्या राज्यामध्ये सत्तार साहेब एक SIR नावाचा कार्यक्रम सुरू झालाय. जरी हा कार्यक्रम सरकारी असला तर सरकारचीच योजना म्हणून सांगतोय. मतदार यादीतलं नाव आपलं शाबूत राहील याची काळजी घ्या आणि त्या माणूस आला मॅपिंग करायला की त्याला भेटा आणि त्याला लागेल ते सगळे कागदपत्र देऊन त्याच्यात ताबडतोब क्लिअर करून घ्या. नाही तर आपले मतदार यादीतले नाव कधी वगळले जातील याचा भरोसा नाही. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की ते SIRच्या कामामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी आपापली जबाबदारी समजून ते काम करावं एवढंच सांगतो. आणि मी आणि सत्तार साहेब, माझ्या आणि सत्तार साहेबांच्या आणि सर्व फुलंब्री तालुक्याच्या वतीने आदरणीय अंबादासजी दानवे साहेबांना, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा संधी विधान परिषदेचे आमदार होण्याची दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि अंबादासरावचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचं नाव मतदार यादीमध्ये येणं हे आवश्यक आहे आणि तो आवश्यक यासाठी आहे की त्याचा काम करण्याची कार्यपद्धत जी असते अधिकाऱ्याकडून काही चुकतो, कधी नाही चुकतो, कधी चुकवल्या जातं, परंतु नावं सर्वांची यायला पाहिजे. त्यासाठी काही नसलं तर ऑनलाईन तहसीलदार सर्टिफिकेट देतो होता रहिवासी, तो सर्टिफिकेट बी लावला तर कल्याणरावची शंका थोडी दूर होऊ शकते नावाच्या बाबतीत. कारण की आम्हाला तर काही शंका नाही आहे. शंका कोणाला आहे? अंबादास दानवे साहेबाला आणि कल्याण काळे साहेब. आमचा आपोआप होतो, आम्ही नाही बी केलं होतो. खरं ना, म्हणजे सिस्टीम आहे. सिल्लोड मध्ये बोलू लागलो मी, पुऱ्या देशामध्ये राज्यामध्ये बोलू लागलो. हे दोघं हसू लागले तर मी समजून घेतो की मी काय बोलू लागलो, हे काय अर्थ लावू लागले. आपला असा चुकीचा अर्थ लावतच नाही आपण, तुम्ही समजू शकता. आणि अनेक दिवसानंतर मी आपल्या सर्वांना भेटलो तर फुलंब्री आणि सिल्लोड हा संभाजीनगर औरंगाबाद मधला एक प्रमुख शहर आहे. भविष्यामध्ये या शहराची व्याप्ती ही किती वाढणार आहे तुम्हाला आता हद्दवाढ फक्त एक वाढीपुरती होणार नाही, आपोआप होणार आहे. रोड रस्ते सर्व डेव्हलप केलं, बाहेरचा हायवे निघाला, अजून एक गाव रस्त्याने याची नोंद निश्चित घेतली जाईल. मी परत एकदा नगर अध्यक्ष राजेंद्रजी ठोंबरे साहेबांचा मनापासून आभार मानतोय. आम्ही दिलेल्या निधीत आम्हाला त्यांनी बोलवलं आणि बोलवून आमच्या हस्ते आता एक ठिकाणी कुठेतरी नारळ फोडणार आहे ना, पाठी किती आहे का नाही, 6 ठिकाणी 5 ठिकाणी तुम्ही करा, 1 ठिकाणी आम्ही करतो आहे ना साहेब. का आपल्याला पुरे 5 ठिकाणी करायचे? 5 वर्ष बाकी, 3.5 वर्ष बाकी. हा लोक अर्पण करायला येऊ आणि नवीन निधी देऊ.
तुम्ही आता DPR तयार करा, प्लॅन तयार करा, सर्व धर्मीय सर्व पक्षी करा. एक पक्षाचा, एक धर्माचा, एक जातीचा करू नका. सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळेल. शुद्ध पाणी कसं मिळेल, पायाभूत मूलभूत सुविधा, लाईट असेल, ड्रेनेज लाईन असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, ओपन ड्रेनेज असेल किंवा बाकीच्या साफसफाई पासून. तर माझी तुम्हाला एकच विनंती राहील ठोंबरे साहेब की तुमच्या कार्यकाळामध्ये कमीत कमी तुमच्या नगरपंचायतीच्या मालकीच्या ते 400-500 दुकानं निघाला पाहिजे. कसं काढायचं, सरकारी लँड ज्या ठिकाणी असेल तुम्ही मला द्या. आता बाकी कलेक्टर महोदयाला मी परवा मीटिंगसाठी जाईल, तुम्हालाही बोलून घेईल. कलेक्टर साहेबांकडे बसायला असा नियम नाहीये. सरकारी लँड उपलब्ध आहे, त्या ठिकाणी सामाजिक सभागृह असेल, शादीखाने असतील, मंगल कार्यालय असतील, स्मशानभूम्या असतील, कब्रस्तान असतील, ज्या सार्वजनिक बाबी आहे त्यासाठी तर सरकार आहे. सरकार कशासाठी असतं? असा विशिष्ट काहीतरी पाहून बोलणं किंवा निर्णय घेणं, मला वाटतं का हे जिल्हाधिकारी महोदयासोबत मी स्वतः जाऊन बसन. येणाऱ्या दोन दिवसामध्ये मी त्यांचा वेळ घेतो. सिल्लोडची बी काही चर्चा करायची, त्यावेळी फुलंब्रीची बी चर्चा करतो, कल्याणरावला बोलून घेऊ, अंबादास दानवे साहेबांना बोलून घेऊ. तर आम्ही तिघही गेलो होतो फुलंब्रीला. फुलंब्रीच्या लोकांनी ज्या अडीअडचणी मांडल्या त्यामध्ये सरकारी लँड ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुमच्या मालकीची झाली असेल, मला तर वाटतं का नाही झाली मला माहित नाही. सरकारी लँड देखरेखसाठी नगरपंचायतीच्या नावाने होतात, देखरेखसाठी. त्याला काही फार मोठी गोष्ट नाही. SDM ला धरायचं, नाव लिहून द्यायचं, हे सरकार नगरपंचायत, सरकार नगरपंचायत, सरकार नगरपंचायत. एकदा हे जोडलं गेलं नाव तर मग तुम्हीच मालक झाले. मला काही फार मोठा कोणाकडून लायसन घ्यायची गरज नाही. ते NOC कोणत्याही प्रोव्हिजन साठी आपल्याला सरकारची लँड घ्यायची असेल तर जिल्हाधिकारी महोदयाला तहसीलदार कडून प्रस्ताव अबकड, समजतं का? यांना समजत असेल, केलीच नाही केली, अबकड लक्षात ठेवा. त्या 4 प्रो फॉर्म्यामध्ये भरून पाठवलं तर त्याला मंजुरी देण्याचं काम माझं नाही. बावनकुळे साहेबांना भेटल, मी जिल्हाधिकारी महोदयाला भेटल आणि तुमच्या नगरपालिकेचा जो हक्क आहे तो मिळाला पाहिजे. पक्ष निवडून येणं, कोणाला आणायचं, कोणाला पडायचं हे खेळ संपला. आता शहराचा विकास कसा होईल, या फुलंब्रीला पायाभूत मूलभूत सुविधा देताना शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या योजनेचा लाभ राजेंद्र ठोंबरे साहेबांच्या माध्यमातून मिळावं हीच माझी इच्छा राहील. मला काही फार मोठं राजकारण इथे करायचं नाही. सिल्लोड आपला सेफ साईड आहे. तुझे किती नगरसेवक निवडून इथे? 12. आमच्याकडे 30. 2 आमचा मित्र तडजोड. आता विदेशमध्ये अमेरिकेसारख्या देशामध्ये ही तडजोड होती. तर हे जे चाललेलं आहे याच्यामध्ये मी काही पक्षी राजकारण करणार नाही, जातीवर बी राजकारण बोलणार नाही. सर्व धर्म सर्व जातीचे आम्ही तर 3 वेगवेगळ्या पक्षाचे लोक इथे. याचाही व्यासपीठ फार कमी येतो. एक भाजपचे आले असते तर 4 पक्ष झाला असता. ते का नाही आले, मला मी ताईला विचारल का ताई तुम्ही यायला पाहिजे. हे सार्वजनिक काम आहे आणि हे सार्वजनिक काम ज्या वेळेस असतो तो शहराचा, निवडणुका झाल्या, निवडणुकीचा खेळ संपला. आता विकास करताना भाजपवाले, शिवसेनावाले, काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले, दुसरी शिवसेना, आम्ही वेगवेगळी शिवसेना दोघही आहे. मी एक वेगळा शिवसेनेचा, हे वेगळ्या शिवसेनेचे, पण नाव शिवसेना आहे. मला तर ठोंबरे साहेबांची, राजेंद्रजीची कमाल वाटते का इतक्या पक्षाला एकत्रित करणं. आणि व्यवस्थितशीर सर्वाला बोलून, नाही तर आमच्याकडून लोक ज्यावेळेस आम्ही मंत्री असतो पैसे घेऊन टाकतात, नंतर विसरून जातात. पण फुलंब्रीकर असे आहेत का मी पदावर नाहीये तरीही मला बोलवलं. आज या कार्यक्रमासाठी विशेष तुमचा त्यासाठी ठोंबरे साहेब मी मनापासून आभार मानन. राहिला प्रश्न तुमचा, आज जे आमचे मित्र आदरणीय कल्याणरावजी काळे साहेबांनी एक चांगल्या प्रश्नाला वाव देण्याचं काम, वाचा फोडण्याचं काम केलं आणि ते नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून भविष्यामध्ये बाहेरून तुमचा जो बायपास निघत नाही तोपर्यंत या शहराची जी काही आपण बघतो, मलाही कधी कधी 10-10 मिनिटं 5-5 मिनिटं, पण आमच्याकडे खाऊ करून आम्ही निघूनच जातो रस्त्यावर. पण बाकी सामान्य माणूस कसा निघत, ते नाही निघाला तर पोलीसवाल्याला एक शिट्टी असते, ती शिट्टी मारला
तर मग फ्रूटवाल्याला वेगळं, ते समोर जे बिचारे छोटे छोटे धंदा करतात त्यांना वेगळं, ठेलेवाले असतील, लोडगाडीवाले असतील, छोटे छोटे व्यापारी जे असतात ते शहराची शान असते आणि त्यांना डिस्टर्ब होतो. म्हणून त्यांनी जे काही बायपास काढण्यासाठी माझा बी एक प्रस्ताव आजवर, आमच्याकडे ट्रॅफिक जाम होत नाही, परंतु मी भविष्यामध्ये 140 फुटाचा एक रोड करू लागलो. तर त्यामध्ये तुमच्या या गोष्ट, कारण की तुम्ही विरोधी पक्षामध्ये, आम्ही सत्ताधारी आहे, बरे आम्हाला सत्तेचं काही मिळवू ना मिळो पण सत्ताधारीच आहे. बोलते ना, नाही मामू से नकटे मामू, मामू तर बोलो. तर खारीचा वाटा का होती त्याच्यामध्ये आमचा राहील, याची जरूर मी आणि माझे सर्व मित्र याच्याबद्दल. दुसरा, बेघरांना घर आहे, जिल्हा परिषदची शाळा हस्तांतर करणं तर काही नाहीये, तो तर नियमच आहे सरकारचा. तुम्ही ती बी डेव्हलप केली आणि त्याच्या आजूबाजूचा जो अतिक्रमण आहे ते भाड्याने दिला तर तुमच्या नगरपालिकेचं उत्पन्न होऊ शकतं. माझ्याकडं 1350 शाळा आहे, जास्त दुकान आहे, जास्त 1350 दुकानं. मी एक बी दुकान नव्हती आमची. मी ज्यावेळेस पहिला नगर अध्यक्ष झालो, पियायला पाणी नाही, रोड नाही, रस्ते नाही, परंतु आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शॉपिंग सेंटर, सर्वात जास्त स्वतःचा उत्पन्न देणारी ही नगरपालिका सिल्लोड. आणखी 2000 दुकानं करण्याचा आम्ही आता तहसील विकत घेतली. लोक बोलले तुम्ही तहसील कसं काय घेतली? काही माझे मित्र ही चिंता, ते बोलले तेही घेऊन टाकली आता तहसील. तहसील घेतली, परंतु ती तशी मिळते का? ती किराणा दुकान आहे का पुळी बांधून आला आणि घेऊन गेला? मी 13.5 करोड रुपये त्यांना दिले, सरकारी लँड उपलब्ध करून दिली त्यांना, सर्वाला 40 कोटी रुपये खर्च करून सुसज्ज इमारती बाहेर बांधून दिल्या. मग ती जमीन खाल्या झाल्यानंतर त्या शासनाच्या नियमाच्या रेट प्रमाणे 13.5 कोटी रुपये देऊन तिथे अजून 500 दुकानं काढू लागली. शेवटी नगरपालिकेचं उत्पन्न जोपर्यंत वाढणार नाही, शासन किती दिवस निधी देईल? आज आपला आहे कधी आमदार, मग आता तर तेजीबंदीचा धंदा झाला, आमदार खासदार म्हणजे आता कोण आमचे कोण तुमचे हे पाहूनच निधी द्यावा लागतो. तसं तुमची परेशानी तशी होणार नाही, मी दक्षता घेईन. नाही केलंय ना, पहिले असं नव्हतं. कल्याणरावच्या काळामध्ये, माझ्या काळामध्ये मी क्वीन वन राहिलेलो आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.